राव कोकाटे यांनी व्यक्त केलेली आहे। तसंच भुजबळ आणि मी एकच आहोत, आमच्यामध्ये मतभेद नाहीत, कोणताही गट आणि नाही अशी प्रतिक्रिया कोकाटेंनी दिली। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी कुठेही दबाव नसून कुणावर सुद्धा अन्याय व्हायला नको असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची पाठराखण केलेली आहे। हत्या प्रकरणाशी मुंडेंचा संबंध आढळल्यास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कारवाई करतील असंही त्या म्हणाल्या। महाराष्ट्राला संतांची शिकवण आहे, संत कधीही जातीत विभागले नाहीत, मात्र संतांची शिकवण आता विसरून समाज जातीपातीमध्ये विभागण्याचं कारस्थान सुरू असल्याचं म्हणत सदाभाऊ खोत यांनी बीडच्या घटनेवरून निशाणा साधलेला आहे। सांगलीच्या इस्लामपूरमधून ते बोलत होते। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांचा पराभव होणं धक्कादायक असल्याचं विधान राज ठाकरेंनी केलं होतं। दरम्यान यावरती राधाकृष्ण विखे पाटलांनी आज ठाकरेंवरती पलटवार केलाय। राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे मतदारांचा अपमान आहे अशी टीका विखेंनी केली आहे। अहिल्यानगर संगमनेर तालुक्यातील तहसील कार्यालयाचं विभाजन करून आश्वी इकडे उपतहसील कार्यालय सुरू करण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतलाय। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याला विरोध केलेला आहे। दरम्यान स्थानिक लोकांची गैरसोय टाळण्यासाठी या निर्णयाला तत्वतः मान्यता दिल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। नांदेडमध्ये महायुतीतील खतखत पुन्हा समोर आलेली आहे। निवडणुकीमध्ये भाजपाच्या लोकांनी माझ्या विरोधात पैसे वाटले असा आरोप शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी केलेला आहे। महायुतीत भाजपानं सहकार्य करणं आवश्यक होतं, मात्र विधानसभा निवडणुकीत तसं झालं नाही असं कल्याणकर म्हणाले। गणेश नाईक ठाण्यानंतर नवी मुंबईत ही जनता दरबार घेणार आहेत। सोमवारी 3 जानेवारीपासून वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबाराला सुरुवात होणार आहे। आपल्या खात्यासंदर्भातील नागरिकांच्या समस्या गणेश नाईक जनता दरबारमध्ये सोडवणार आहेत। अमरावतीत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी पोलीस कुटुंबियांची कर्मचाऱ्यांशी संवाद साधलेला। यावेळेला पोलीस कुटुंबियांनी मांडलेल्या समस्या लेखी स्वरूपात घेत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन पंकज भोयर यांनी दिले। सदस्यता नोंदणीसाठी भाजपाकडून विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 4 फेब्रुवारी रोजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलवण्यात आलेलं असून फडणवीस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। राज ठाकरेंच्या मनातले महत्त्वाचे प्रश्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटलं पाहिजे, दोघांमधला संवाद लोकांना लाईव्ह दाखवला पाहिजे असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवरती निशाणा साधलाय। येत्या काही महिन्यांमध्ये शिंदे गटाचं विसर्जन करण्याचं काम भाजपानं निश्चित केलंय असा दावा माजी खासदार विनायक राऊतांनी केलेला आहे। त्यामुळे शिंदेंनी कितीही खटाटोप केला तरी त्यांना भविष्य नाही असं राऊत म्हणाले। वाल्मी कराडच्या मित्राला अजून सुद्धा मंत्रिमंडळात संरक्षण दिलं जात आहे असं म्हणत विनायक राऊतांनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलेला आहे। सध्याचं मंत्रिमंडळ गुन्हेगारांचं मंत्रिमंडळ आहे अशी टीका सुद्धा केली आहे। संजय शिरसाट शिवसेना फुटायच्या आधी उद्धव ठाकरेंची मनमोकळेपणाने का बोलले नाहीत? ठाकरेंनी त्यांचं ऐकलं असतं। आता एकनाथ शिंदे यांना भाजप वेगळं करतं या भीतीतून शिरसाटांनी गुगली टाकली असावी असं उत्तर चंद्रकांत खैरे यांनी शिरसाटांच्या दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या विधानावरती दिलं आहे। संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती सोनिया गांधींनी केलेल्या विधानाचा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी समाचार घेतलेला आहे। काँग्रेसने आणि विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया आदिवासी समाज आणि राष्ट्रपतींना मानहानी पोहोचवणाऱ्या असून भविष्यामध्ये आदिवासी समाज काँग्रेसला धडा शिकवेल असा इशारा अशोक उईकेंनी दिला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींवरती निशाणा साधलाय। सोनिया गांधींनी महिला आदिवासी राष्ट्रपतींचा अपमान केलाय अशी टीका बावनकुळेंनी केलेली आहे। काँग्रेसने कधीच आदिवासी किंवा दलित राष्ट्रपती बनवला नाही असं बावनकुळे म्हणाले। वसंत मोरे आणि संजय मोरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे। पुण्यातील ठाकरे गटात मोठी अस्वस्थता असल्याची चर्चा असल्याने संभाव्य फूट रोखण्यासाठी आता स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत। जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांसह अधिकारी सुद्धा उपस्थित होते। अजित पवारांचे निकटवर्तीय आणि पुणे महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झालेला आहे। जमिनीच्या वादातून शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे। काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत 8 फेब्रुवारीला पक्षप्रवेश होणार आहे। यावेळेला त्यांनी काँग्रेससह नाना पटोलेंवरती हल्लाबोल केलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात जाऊन माजी आमदार प्रकाश गजभिये यांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। यावेळेला प्रकाश गजभिये हे भावूक झाले।
आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुणेकरांच्या चिंतेत मोठी भर पडलेली आहे। पुण्यामध्ये जीबीएसच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांची संख्या आता 149 वर पोहोचली आहे। तर पुण्यातील 28 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवरती आहेत। त्यामुळे पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, पुणेकरांना चिंतेत टाकणारी बातमी आहे। पुण्यामध्ये जीबीएसच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याची बातमी समोर येते। पुण्यातील जीबीएसच्या रुग्ण संख्या जी आहे ती सध्या 149 वर गेली आहे। तर सध्या 28 रुग्ण हे पुण्यामध्ये व्हेंटिलेटरवरती आहेत। परीक्षेपूर्वी उत्तरपत्रिका देण्याचा आमिष दाखवत पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून 40 लाखांची मागणी करण्यात आली होती। दरम्यान विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना पुण्यामध्ये अटक करण्यात आली। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली। या चकमकीत सुरक्षा दलांनी 8 माओवाद्यांना कंठस्थान घातलंय। चकमकीच्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा सुद्धा जप्त केलाय। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोंडगाव या गावामध्ये केस गळतीचे एकूण 30 रुग्ण असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। दरम्यान केस गळती झालेल्यांचं मनोबल वाढवण्यासाठी इथले गावकऱ्यांनी सुद्धा स्वतःचं मुंडन केलंय। वारकरी संप्रदायात महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत। गुन्हेगारांचं समर्थन करणं हे संत महात्म्यांना शोभत नाही, असं मत हबप भागचंद्र झांजे महाराज यांनी व्यक्त केलेलं आहे। भिवंडीत रिपब्लिकन सेनेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते पार पडलं। जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत आंबेडकरांचं भव्य स्वागत करण्यात आलं। गुलाबराव पाटील यांची जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल प्रजापती ब्रह्मकुमारी परिवाराने पाटलांचा जाहीर सत्कार केलेला आहे। गुलाबराव पाटलांची पालकमंत्रीपदी निवड हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण असल्याची भावना यावेळेला प्रजापती ब्रह्मकुमारी परिवारानं व्यक्त केली आहे। पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करा, 100 दिवसात उपाययोजना दिसल्याच पाहिजेत, अशा सूचना अजित पवारांनी दिल्या। नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर आलाय। केवळ 1000 फी थकीत असल्याने एका 5 वर्षाच्या मुलाला शाळेत कोंडून ठेवल्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणी मुलांच्या पालकांनी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला। नवी मुंबईतील बेलापूर कौटुंबिक न्यायालयात सुकून सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। घटस्फोटाआधी दुरावा कमी करून घटस्फोटाचं प्रमाण कमी करण्यासाठी या सुकून सेंटरमध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे। पुजारी आणि पौराहित्य करणाऱ्यांसाठी सरकारी प्रमाणपत्र असलेला अभ्यासक्रम असावा, या संदर्भात परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील गजानन ॲग्रो सेल्स कॉर्पोरेशनच्या गोडाऊनवरती पोलिसांनी छापा टाकला। या गोडाऊनमधून मध्यान्ह भोजनासाठी वापरला जाणारा सरकारी धान्याचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। डाळ आणि तांदळाचा काळा बाजार होत असल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। भुसावळ नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 35 मध्ये पोषण आहारातील सोयाबीन वड्यांमध्ये मृत धनोर आढळल्यामुळे खळबळ माजलेली आहे। नगरसेवक महेंद्र ठाकूर यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय। या प्रकरणी पोषण आहार पुरवठा अधिकाऱ्यांसह नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडी इकडे विविध विकास कामं हाती घेण्यात आलेली आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 300 शाळांची दुरुस्ती, 300 लेडीज हॉस्टेलमध्ये कॅमेरे बसवणे, धरणांमधील गाळ काढणे आणि जिल्ह्यातील सर्व सुशोभीकरण करणे ही कामं आता प्रशासनाकडून पूर्ण केली जातात। जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर एसटी आगारातील बसेसची संख्या कमी झाल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय होत होती। या प्रश्नाची गंभीर दखल घेत मुक्ताईनगर आगाराला 10 नव्या एसटी बसेस देण्यात आलेल्या असून आमदार चंद्रकांत पाटलांच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे। इंदूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीत भराव टाकत पुलाचं काम केलं जात आहे। मात्र या कामावरून शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शंका उपस्थित केलेली आहे। एक्झिस्टिंग पूल असताना सुद्धा 2 पूल बांधण्याची गरज नाही, जनतेच्या कराचा पैसा वाया जातोय असा आरोप पाटलांनी केलेला आहे। तर विधानसभेत याबाबत आपण आवाज उठवणार असा इशारा सुद्धा दिला आहे। मागील वर्षी फेब्रुवारीत झालेल्या गारपिटीमुळे वाशिम जिल्ह्यात संत्र पिकाचं मोठं नुकसान झालेलं होतं। दरम्यान वर्ष उलटून सुद्धा नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। सरकारने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। चाकणमध्ये 2 आणि 3 फेब्रुवारी रोजी इस्तेमा या कार्यक्रमाचं नियोजित असलेल्या इस्तेमा या कार्यक्रमाचं विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तीव्र विरोध केलेला आहे।
कार्यक्रमासाठी विविध ठिकाणाहून इस्लाम धर्मीय येणार असल्याने शहरातील शांतता, सामाजिक सलोखा बिघडेल, त्यामुळे इस्तेमा रद्द करा अशी मागणी विहिपनं दिली आहे. सिल्लोडमधील विविध भागात रस्त्यांचं काम सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. अनेक रस्ते बंद झाल्यामुळे वाहतूक कोंडी होते, त्यामुळे काम पूर्ण करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी नागरिक करतात. सिल्लोडचे तलाठी काशीनाथ ताठेंची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. ताठेंच्या कार्यपद्धतीवरती अनेक नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. वारंवार तक्रारी येत असल्यामुळे अखेर त्यांची बदली केली आहे. अमरावतीतून 9 ट्रॅव्हल्समधून 450 भाविक प्रयागराजला गेलेत, पण तिथे त्यांची काहीच सोय झालेली नाहीये. दरम्यान या प्रकरणानंतर अमरावतीच्या काही दलालांनी हिंदुत्वाच्या नावावरती आपली दलाली केली असा खोचक आरोप खासदार बळवंत वानखेडेंनी रवी राणा यांचं नाव न घेता केला. अमरावतीच्या 450 भाविकांची फसवणूक करण्यात आलेली आहे. कुंभमेळ्याला नेतो असं सांगून 6,000 रुपये घेऊन काहीच सोय केली नाही असं भाविक म्हणालेत. दरम्यान आमदार रवी राणा यांचा कार्यकर्ता सूरज मिश्रा याने फसवणूक केल्याचा आरोप भाविकांनी केलाय. या विरोधात भाविकांनी तक्रार दाखल केली आहे. नागपुरातील खामला चौक ते त्रिमूर्ती चौक दरम्यान 400 झाडांची कत्तल करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीची स्वतःची जाहिरात कंपनी असून जाहिरातीच्या कामात झाडांचा अडथळा येऊ नये म्हणून त्याने झाडांची कत्तल केली आहे. अकोला जिल्ह्यातील हिंगणा रोडवरील शेत शिवारात शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यामध्ये 2 वर्षांचा बिबट्या अडकल्याची घटना घडलेली आहे. यानंतर वन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालंय आणि त्यांनी बिबट्याला रेस्क्यू करून पुन्हा एकदा नैसर्गिक अधिवासात सोडलंय. वाशिमच्या अमानी परिसरात दाट धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळे गहू, हरभरा आणि तुरीच्या पिकांवरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. गणेश जयंतीनिमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपतीच्या चरणी 1 किलोचा कमळ हार अर्पण करण्यात आलेला आहे. या हारामध्ये 400हून अधिक उपरत्न असून या कमळ हाराची किंमत 1,05,00,000 इतकी. भिवंडीच्या अंजूर गावातील ऐतिहासिक पुरातन गणेश मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आलेला. यावेळेला बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. देवरोड कॅन्टोन्मेंटच्या आर्मी छावणीमध्ये माघी गणेश जयंतीनिमित्ताने नायडू गणपती मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिरात रांगोळी काढत यंदाच्या बजेटचं स्वागत सुद्धा केलंय. माघी गणेशोत्सवानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भांडूपच्या शिवगणेश मित्र मंडळात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलंय. भांडूपमधील मनसैनिकांच्या वतीने राज ठाकरेंचं स्वागत केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी होतेय. एकत्र येत भजन म्हणत फुगडी खेळत आनंद साजरा केला जातोय. मंत्री आदिती तटकरे यांनी पाली बल्लाळेश्वर मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलंय. माघी गणेश जयंतीनिमित्ताने दर्शन घेत त्यांनी प्रार्थना सुद्धा केली आहे. गणेश जयंतीनिमित्ताने दौलतनगर मरळी इथल्या श्री गणेश मंदिरात शंभूराज देसाईंच्या हस्ते पूजा करण्यात आलेली. यावेळेला विधिवत पूजन करत त्यांनी बाप्पांचं दर्शन घेतलंय. ओझरमध्ये माघी गणेश जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. मंदिर परिसरात फुलांची उधळण करत गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गणेश जयंतीनिमित्ताने अकोल्यामध्ये 3,000 विद्यार्थ्यांनी एकत्र येत 1,00,000 वेळा अथर्व शीर्षाचं पठण केलेलं आहे. श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर संस्थांमार्फत हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. जळगावच्या महावितरण कार्यालयासमोर मीटर रिडिंग करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी धरणं आंदोलन केलेलं आहे. स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी कामगार आक्रमक झाले. अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मीटर रीडर संघटनेकडून बेमुदत धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे. स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडर बेरोजगार होतील, त्यामुळे स्मार्ट मीटर योजना रद्द करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. गावाला पाणी मिळत नसल्याने गेवराई पारगा इथले सरपंच मंगेश साबळे थेट साडी नेसून जिल्हा परिषद कार्यालयामध्ये गेलेले. गेल्या कित्येक दिवसांपासून महिलांनी पाण्याची मागणी करून सुद्धा उपाययोजना न केल्याने सरपंचांनी अजब कारनामा केलाय. रायगडच्या पेणमधील आचार्य विनोबा भावेंच्या गागोदे गावातील नागरिकांनी शासनाच्या कंत्राटी कामगार कायद्याविरोधामध्ये उपोषण सुरू केलेलं आहे. शासनाने कंत्राटी कामगार कायदा रद्द करावा, रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आणि सगळ्या वेगवान बातम्यांनंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.